आपण असा विचार करत असतो की आपल्याकडे वेळच नाही आहे, पण खरं तर आपण वेळ काढू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्येक मिनिटांचं नियोजन करण्याची गरज नाही, तर आपल्याला ठरवावं लागेल की आपल्यासाठी काय गरजेचं आहे आणि काय नाही. जर तुम्हाला फर्स्ट थिंग फर्स्ट ही कन्सेप्ट शिकायची असेल तर तुम्ही आजची समरी नक्की ऐका. नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण स्टीफन कोव्हे यांच्या फर्स्ट थिंग फर्स्ट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. आपण नेहमी असा विचार करत असतो की स्वतःला देण्यासाठी आपल्याला वेळच पुरत नाही. आपल्याला आपल्या कुटुंबाला सांभाळायचं असतं, आपल्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, आपल्या स्वतःच्या अशा काही कमिटमेंट्स असतात ज्या आपल्याला पूर्ण करायच्या असतात. पण तुम्ही याचा कधी विचार केला आहे का की तुम्ही जे काम करण्यासाठी वेळ काढत आहात ते खरोखर वर्थी आहे का? बऱ्याचदा लोक काहीतरी काम चालू करतात आणि ते मध्येच सोडून दुसरेच काम करायला लागतात, आणि जे काम ते करत असतात त्याचा काहीच उपयोग नाही याची जाणीव त्यांना होतच नसते. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करायचं आहे जे मीनिंगफुल असेल, ज्यामुळे सर्वांना त्याचा काहीतरी फायदा होईल. तुम्ही स्वतःपासून देखील सुरुवात करू शकता. आजच्या समरीमध्ये तुम्ही शिकाल की स्वतःसाठी वेळ कसा काढावा, किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. त्याबरोबरच तुमच्यासाठी काय अर्थपूर्ण आहे आणि काय नाही हे देखील तुम्ही शिकाल. कारण बऱ्याच वेळी आपण प्रत्येक अर्जंट कामाला महत्त्वाचे काम समजत असतो, आणि शेवटी तुम्ही या समरीमध्ये फर्स्ट थिंग फर्स्टची प्रोसेस शिकाल, ज्याचा अर्थ असा होतो की जे काम जास्त महत्त्वाचं आहे त्याला सर्वात आधी प्रायोरिटी देणं. द क्लॉक अँड द कंपास. आपण आपला वेळ कसा घालवला पाहिजे आणि आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे यामध्ये एक गॅप आहे. द क्लॉक म्हणजेच घड्याळ. ते आपल्याला डेडलाईन्स आणि अशा ॲक्टिव्हिटीजना रिप्रेझेंट करते ज्या आपल्याला केव्हा तरी करायच्या आहेत. हे घड्याळ आपल्याला आपण केव्हा काय करावे आणि आपला टाईम कसा मॅनेज करावा हे ट्रॅक करण्यासाठी मदत करते. दुसरीकडे कंपास आपल्या आयुष्यातले मिशन्स आणि डायरेक्शन्सना रिप्रेझेंट करतो, आणि याचबरोबर हा कंपास त्या ॲक्टिव्हिटीजना रिप्रेझेंट करतो ज्या आपल्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्याला काहीही झालं तरी 100% पूर्ण करायच्याच आहेत. खरं तर आपण आपला टाईम आणि मोस्ट व्हॅल्युएबल गोष्टींमध्ये बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण हे थोडं अवघड आहे. तुम्हाला असं वाटत असेल ही तर फक्त टाईम मॅनेजमेंटची गोष्ट आहे, बाकी काहीच नाही. पण असं नाही. तुम्ही जरी इम्पॉर्टंट काम पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी ही गोष्टी हळूहळू हातातून निसटतात. कारण स्पीडमध्ये केलेली कामं नेहमी ॲक्युरेट असतातच असं नाही. बऱ्याच वेळा आपण चुकासुद्धा करतो. उदाहरणार्थ, तुम्ही एका दिवसात तुमच्या असाइनमेंट पूर्ण करता जेणेकरून तुम्हाला पुढच्या दिवशी थोडा आराम मिळेल, पण लवकर पूर्ण करण्याच्या नादात तुम्ही बऱ्याचदा महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स मिस करता, आणि मग त्यामुळे तुम्हाला त्यात कमी मार्क्स मिळतात. कोणतं काम अगोदर करावं आणि कोणतं नंतर, हे असं एक चॅलेंज आहे जे आपण नेहमीच फेस करतो. आपल्याला असे काम करायचं आहे ज्यातून आपल्याला आनंद मिळेल, किंवा असे काम ज्यामुळे आपल्या व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल स्ट्रॉंग बनतील. पण आपल्याला अशा कामांसाठी वेळच काढता येत नाही, कारण आपल्याला इतरही कामं करायची असतात. उदाहरणार्थ, ऑफिसची कामं किंवा घरातली कामं. लोकांना असं वाटतं की ते यात अडकले आहेत. त्यांना फुलफिलमेंटची जाणीवच होत नाही, कारण त्यांना घड्याळाची डेडलाईन आणि शेड्यूलनुसार कामं पूर्ण करायची असतात. त्यांना भीती वाटत असते की कंपास सेट करण्याच्या चक्करमध्ये काहीतरी भलतेच होऊ नये. हे असे लोक असतात ज्यांना असं वाटतं की कोणी दुसरेच त्यांचे आयुष्य जगत आहेत, आणि जर इतर लोकांचा विचार करायचा झाला तर हा गॅप त्यांना थोडा त्रास देतो. त्यांना समजत नाही की त्यांना नेमकं काय करायचं आहे किंवा काय पाहिजे आहे. ते जे काम करत असतात तेही त्यांना एन्जॉय करता येत नाही, कारण बाकीची कामं न केल्याने गिल्ट त्यांच्या मनात राहतं. बाकी सारे लोक फक्त उदास एकाकीपणेच्या भावनेत त्रस्त असतात. त्यांचा सगळा आनंद हा एखाद्या कंपनीमध्ये हाय रँक मिळवण्यावर अवलंबून असतो, पण असं असूनसुद्धा शेवटी त्यांना आनंद काही मिळत नाही. या लोकांना अशा अनप्लीजंट्स म्हणजेच नावडत्या किंवा दुःखद भावना येतात, कारण हे लोक त्या गोष्टींसाठी वेळच काढत नाहीत ज्या गोष्टी त्यांना खऱ्या अर्थाने आनंद देतात.
ज्या त्यांच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या आहेत. यांना माहीत नसतं की त्यांच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही. असे लोक एक अर्थहीन आयुष्य जगत असतात, म्हणजेच एकाकीपणाने भरलेलं आणि एक असमाधानी जीवन. जेव्हा गोष्ट घड्याळ आणि कंपासची येते तेव्हा लोक अनेकदा यामधला गॅप कमी करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या आणि पॅशनमध्ये बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. स्टीफन कोवे टाईम मॅनेजमेंट या फील्डमध्ये जाऊन हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत की इतक्या वर्षांपासून लोकांनी कशा पद्धतीने हा गॅप कमी करण्याचा प्रयत्न केला. जरी लोकांचा वेगवेगळा अप्रोच राहिला असला तरीही त्यांनी यामधल्या 3 गोष्टींवर फोकस केलं, कारण या गोष्टी सगळ्यात जास्त रिलेट करतात. कोवे यांना 3 जनरेशन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट असं म्हणतात. फर्स्ट जनरेशन, यात प्रत्येक गोष्ट रिमाइंडर्सवर म्हणजेच आठवण करून देणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. या जनरेशनच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमची टू डू लिस्ट तुमच्या खूप कामी येते, कारण यामुळे एक एक करून तुम्ही तुमची कामे पूर्ण करत जाता आणि लिस्टमधल्या गोष्टींवर क्रॉस करत असता, आणि तुम्ही असं न केल्यास त्यांना पुढच्या टू डू लिस्टमध्ये ठेवू शकता. जरी हा एक चांगला अप्रोच असला तरी त्यात चुका होण्यासाठी भरपूर वाव आहे. अनेकदा तुम्ही टू डू लिस्टमधील काही गोष्टी अशाच विसरून जाता. म्हणूनच आयुष्यात कंपास किंवा कोणत्याही ध्येयाशिवाय तुम्हाला कोणत्या गोष्टी सॅटिस्फाय करतात, म्हणजे समाधान देतात, हे समजणार नाही. कारण या जनरेशनच्या लोकांना असं वाटतं की त्यांच्यासमोर जे आहे तेच त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. दुसरी जनरेशन आहे नियोजन आणि तयारीवर अधिक भर देणारी. जर पहिल्या जनरेशनचा ट्रेडमार्क टू डू लिस्ट असेल तर या जनरेशनचा ब्रँड एक कॅलेंडर आहे. हे तुम्हाला कार्यक्षम बनवण्यासाठी आणि प्लॅनिंग करण्यासाठी प्रवृत्त करतं. तुम्ही तुमच्या मीटिंग्स, ॲक्टिव्हिटीज किंवा कमिटमेंट्स डेडलाईनच्या आधीच पूर्ण करता. जर का तुम्ही तुमचे कॅलेंडर दररोज चेक केले तर साहजिकच तुम्हाला दररोज एखादी तरी ॲक्टिव्हिटी करावी लागेल. तरी या जनरेशनकडे ते आहे जे पहिल्या जनरेशनकडे नाही. असं असूनसुद्धा आपले शेड्यूल्स आपल्याला एक प्रकारे एकाकीपणाची फिलिंग निर्माण करतात, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या प्लॅन्सवर ठामपणे टिकून राहता तेव्हा तुमच्या शेड्यूलमध्ये येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाईट वाटते. तिसरी जनरेशनसुद्धा प्लॅनिंगवर चालते, पण इथं प्रायोरिटीज फिक्स असतात आणि कामावरही कंट्रोल असतो. हा अप्रोच थोडा स्ट्रिक्ट आणि स्ट्रक्चर्ड वाटू शकतो, पण तिसऱ्या जनरेशनला ज्या लेवलचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन हवं असतं ते मेंटेन करणं खूपच अवघड असतं. यामुळे स्टीफन कोवेंच्या मते आपल्याला 4th जनरेशन ऑफ टाईम मॅनेजमेंटची गरज आहे. ही पहिल्या साऱ्या जनरेशनच्या विकनेसेसला सोडून त्यांच्या साऱ्या स्ट्रेंथ्सचे कॉम्बिनेशन आहे. ही जनरेशन फक्त एखादा टास्क पूर्ण करायलाच मदत करत नाही, तर माणसाची क्वालिटी ऑफ लाईफ देखील इम्प्रूव्ह करते आणि त्याची फुलफिलमेंट देखील वाढवते. आपण 4थ्या जनरेशनमध्ये येण्यापूर्वी आपल्याला 2 फॅक्टर्स माहीत असले पाहिजे, ज्याचा आपल्या वेळ घालवण्याच्या सवयीवर मोठा परिणाम होत असतो. आणि हे 2 फॅक्टर्स आहेत अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्स. 4थी जनरेशन जास्त करून महत्त्व या फॅक्टरवर अवलंबून आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खरोखरच ते काम करता जे महत्त्वाचं तर आहे पण अर्जंट नाही, असं केल्यामुळे तुम्ही फर्स्ट थिंग फर्स्ट यामध्ये खरोखर सक्सेसफुल होता. तर हे अजून जाणून घेण्यासाठी आपण अगोदर अर्जन्सीबद्दल बोलू, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो आणि तुम्ही कोणता आणि कसा अप्रोच म्हणजे दृष्टिकोन ठेवला पाहिजे, किंवा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की नाही. अशा परिस्थितीत जिथे तुम्हाला कोणत्याही प्रॉब्लेमला सक्सेसफुली मॅनेज करण्याची सवय असेल तेव्हा तुम्हाला अर्जन्सीची सवय होऊन जाते. जसं की तुम्ही आठवड्याचे रिपोर्ट्स एका रात्रीतच पूर्ण करता, किंवा काही आठवड्यांपूर्वी शाळेत दिलेला प्रोजेक्ट काही तासांमध्येच पूर्ण करता. तुम्हाला अर्जंट प्रॉब्लेम सोडवायला आवडतात. इन्स्टंट रिझल्ट्स इन्स्टंट सॅटिस्फॅक्शन देतात. जेव्हा आपण घाईघाईत काहीतरी करतो तेव्हा असं वाटतं की आपण खूप बिझी आहोत, आणि आपलं बिझी असणंच आपल्याला महत्त्वाचं फील करवतं. हे आपल्याला सुखाची भावना देतं, पण आपल्या आयुष्यातील काही मौल्यवान गोष्टींपासून आपल्याला ते दूर करतं. तुम्ही अशा गोष्टींसाठी वेळ देता ज्या तुमच्यासाठी खरं तर व्हॅल्युएबल नाहीतच. कोणतीही गोष्ट घाई गडबडीत करण्याच्या नादात तुम्ही त्या गोष्टींना मिस करता ज्या तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही स्वतःला इतके बिझी करून घेता की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही
ह्याचा विचार करायला देखील वेळ मिळत नाही. बरीचशी कामं आपल्याला अर्जंट वाटत नसली तरीही आपण त्यांना सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. जसं की हेल्दी बॉडी आणि माइंडसाठी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी ते इम्पॉर्टंट तर आहे, पण अर्जंट नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला आरोग्यविषयक कोणतीही समस्या येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यायाम करणं टाळता. अर्जन्सी आणि इम्पॉर्टन्सचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी टाईम मॅनेजमेंट मॅट्रिक्सवर एक नजर टाकूया आणि पाहूया की आपण कोणत्या भागात सर्वात जास्त वेळ घालवतो. पहिला भाग आहे अर्जंट आणि इम्पॉर्टंट. ह्या अशा ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्हाला लगेच करायच्या आहेत. जसं की तुम्हाला रागाने संतापलेल्या किंवा ईमेल पाठवणाऱ्या कस्टमरशी डील करायचं आहे. आपण या भागामध्ये खूप टाईम स्पेंड करतो कारण आपल्याला ते इम्पॉर्टंट आणि अर्जंट दोन्हीही वाटतं. आपण इथं लगेच ॲक्शन घेतो. पण फक्त स्वतःला एकदा विचारा, जी गोष्ट तुम्ही आता करत आहात ती खरोखरच आता करायची गरज आहे का? तुम्हाला ही गोष्ट केवळ अर्जंट वाटते म्हणून करत आहात का? खरं तर प्रत्येक काम अर्जंट केल्यामुळे आपण आपला बराच वेळ वाया घालवतो. दुसरा भाग आहे इम्पॉर्टंट पण अर्जंट नाही. हा भाग क्वालिटी आणि पर्सनल लीडरशिपचा आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण स्वतःची प्लॅनिंग करतो आणि त्यानुसार ॲक्शन घेतो. यामध्ये आपण ज्या ॲक्टिव्हिटीज करतो त्या आपले स्किल्स डेव्हलप करतात, ज्यामुळे आपला फायदा तर होतोच, त्याबरोबर इतरांना मदत देखील होते. जसं की एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा नातेसंबंध बनवणं किंवा कोणत्या तरी महत्त्वाच्या मीटिंगची तयारी करणं. जेव्हा आपण बराच वेळ घालवतो तेव्हा आपण पहिला भाग लहान बनवतो, कारण प्लॅनिंग आणि तयारी हे पहिल्या भागाचे शत्रू आहेत. दुसरा भाग आपल्यावर ॲक्शन घेत नाही, तर या उलट आपण त्याच्यावर ॲक्शन घेत असतो. हा सर्वात आयडियल भाग आहे जिथं आपण आपला जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे, कारण तो आपल्या कंपासला प्रायोरिटी देतो. इथूनच आपण आपल्या आयुष्यातील ध्येय आणि पॅशनवर फोकस करायला लागतो. तिसरा भाग आहे अर्जंट पण इम्पॉर्टंट नाही. आपल्याला असं वाटतं की काहीतरी अर्जंट आहे म्हणून आपण आपला कंपास म्हणजेच गोल पूर्ण करत आहोत, पण हे तसं नाही. म्हणून याला क्वाड्रंट ऑफ डिसेप्शन असं म्हटलं जातं. आपण स्वतःला बिझी दाखवण्यासाठी उगाचच नको असलेल्या बेकार कामांमध्ये गुंतून ठेवतो. स्वतःच्या कामांपेक्षा आपण आधी इतरांच्या कामांना प्राधान्य देतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मित्राला प्रोजेक्टमध्ये मदत करता किंवा तुम्ही तुमच्या बॉसची एक्स्ट्राची कामं पूर्ण करत असता. तुम्हाला अशी कामं करणं इम्पॉर्टंट वाटतं, पण त्याचा तुम्हाला काहीच फायदा होत नाही. चौथा भाग आहे अर्जंट नाही आणि इम्पॉर्टंटही नाही. या भागाला वेस्ट असं म्हणतात. आपण या भागामध्ये त्या सर्व ॲक्टिव्हिटीज करतो ज्यामुळे आपल्याला रिलॅक्स फील होतं, कारण पहिला भाग आणि तिसरा यामध्ये जास्त टाईम स्पेंड करणं खूप स्ट्रेसफुल असतं. या भागामध्ये आपल्याला हे माहीत असतं की आपण यात फुकट वेळ घालवतोय, पण तरीही आपण स्वतःला थांबवू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माइंडलेस मूव्हीज किंवा सिरियल्स पाहणं किंवा ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये कलिगसोबत बराच वेळ गप्पा मारणं. एकदा स्वतःला विचारून बघा, अशी कोणती गोष्ट आहे जी माझ्या वैयक्तिक आणि वर्क लाईफमध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करते. जर त्या गोष्टी तुम्ही ॲनालाइज केल्या तर त्यांना तुम्ही कोणत्या भागामध्ये ठेवाल? लेखकाच्या मते त्या गोष्टी दुसऱ्या भागात असाव्यात, कारण या गोष्टी अशा आहेत ज्या अर्जंट नसतात पण खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा लेखकाने हाच प्रश्न अनेक लोकांना विचारला तेव्हा त्यांना जी उत्तरं मिळाली ती या 7 थीम्स खाली होती, आणि या 7 थीम्स पुढील प्रमाणे आहेत. कम्युनिकेशन, प्रिपरेशन, ऑर्गनायझेशनमध्ये थोडे आणखीन चांगले परफॉर्म करणे, स्वतःची आणखी जास्त चांगली काळजी घेणे, मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेणे, पर्सनल डेव्हलपमेंट आणि एम्पॉवरमेंट म्हणजेच स्वतःचे सक्षमीकरण करणे. दुसऱ्या भागातल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या गोष्टी येतात ज्यांना लोक फार अर्जंट मानत नाहीत, म्हणून ते त्या गोष्टींना सोडून देतात. ही अशी कामं असतात ज्यांचा आपल्यावर कोणताच प्रेशर नसतो, पण खरं पाहायला गेलं तर ही ती कामं आहेत जी आपण सर्वात आधी पूर्ण केली पाहिजेत. सध्या बरेच लोक त्यांच्या क्लॉकला प्राधान्य देऊन सॅटिस्फाईड होत नाहीत. त्यांना अशी लाईफ जगायची आहे जी मिनिंगफुल असेल आणि असं काहीतरी करायचं आहे ज्यामुळे संपूर्ण जगाला त्याचा फायदा होईल. आपल्या बिझी शेड्यूल्स आणि न संपणाऱ्या मीटिंग्समधून बाहेर पडून
या लोकांना आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यामुळे 4th जनरेशन बेटर क्वालिटी लाईफसाठी बॅलन्स तयार करण्यावर भर देतं. पण तुमचं घड्याळ तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि शेड्यूल्सची आठवण करून देत राहतं आणि तुम्ही त्याला इग्नोर करू शकत नाही. पण तुम्हाला तुमच्या कंपासलाही प्राधान्य द्यावं लागेल. हे आपल्याला आठवण करून देतं की आयुष्यात टू डू लिस्ट चेक करण्याव्यतिरिक्त भरपूर काही आहे. हे सर्व नीट समजून घेण्यासाठी आपण रॉजरची स्टोरी ऐकू. काही दिवसांपूर्वीच रॉजर नवीन घरात शिफ्ट झाला होता आणि तो एका अशा एक्सपर्टला शोधत होता जो त्याच्या घराजवळची जागा सजवू शकेल. त्याला एक्सपर्ट भेटल्यानंतर त्याने एक्सपर्टला सांगितलं की त्याला एक अशी बाग हवी आहे ज्याला जास्त देखभालीची गरज पडणार नाही. एकतर तो खूप बिझी असतो आणि दुसरं म्हणजे त्याला दररोज प्रवास करावा लागतो. म्हणजेच त्याला कोणतंही काम न करता त्याच्या घराबाहेर एक सुंदर बाग हवी होती. यावर एक्सपर्ट म्हणाला, माफ करा पण गार्डनरशिवाय एक सुंदर बाग तयार करणं अशक्य आहे. आपणही थोड्या प्रमाणात रॉजरसारखेच आहोत. आपली अपेक्षा असते की कोणी दुसरा येईल आणि आपली लाईफ बेटर बनवेल. शेतात फक्त पेरणी केल्याने पीक येत नसतं. चांगल्या पिकासाठी शेताची मशागत, देखरेख करणं खूप गरजेचं असतं. म्हणून जर तुम्हाला एक सुंदर बाग हवी असेल तर तुम्हाला त्यात फक्त बियाच टाकून चालणार नाहीत. तुम्हाला पाणी आणि खत देखील द्यावं लागणार. तसेच वेळोवेळी तण काढून बाग स्वच्छ ठेवावी लागेल. म्हणजेच तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागतील. तसंच तुम्हाला या समरीमध्ये दिलेले प्रिन्सिपल्स देखील अप्लाय करावे लागतील, जेणेकरून ते नेहमी तुमच्या लक्षात राहतील आणि ती तुमची सवय होऊन जाईल. कोणत्याही स्टेप्स लागू करण्यापूर्वी तुम्हाला वीकली वर्कशीट बनवावी लागेल. वीकली प्लॅन केल्याने तुम्ही त्या गोष्टींना एका बेटर पर्स्पेक्टिव्हने पाहू शकाल. आठवड्याच्या आठवड्याला प्लॅनिंग केल्यामुळे तुम्हाला एक संदर्भ मिळेल आणि तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे तुम्हाला समजेल. पहिली स्टेप आहे आपल्या व्हिजन आणि ध्येयाशी कनेक्टेड राहा. जेव्हा तुम्ही पुढच्या आठवड्यात काय करायचं ह्याची प्लॅनिंग करायला सुरुवात करता तेव्हा आधी स्वतःला विचारा की तुमच्यासाठी आयुष्यात सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे. असं काय आहे जे तुमच्यासाठी सर्वात जास्त मॅटर करतं. तुमची लाईफ मीनिंगफुल कशी होईल. आणि जेव्हा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि जेव्हा तुम्हाला समजेल की तुमचे आयुष्य कोणत्या दिशेने जात आहे, तेव्हा तुम्ही तुमचे फ्युचर गोल्स सेट करू शकता आणि योग्य तो निर्णय घेऊ शकता. हे तुमचे पर्सनल मिशन स्टेटमेंट आहे. जर तुम्हाला हे माहीत असेल तर तुम्ही फक्त महत्त्वाच्या कामांवरच फोकस कराल. दुसरी स्टेप आहे तुमचे रोल्स ओळखा. आता तुम्ही फक्त तुमच्या आईवडिलांचं छोटं बाळ राहिला नाही. तुम्ही कधी भाऊ बहीण, कधी कोवर्कर, कधी प्रियकर, तर कधी एक मित्र असता. आपण नेहमी आपल्या भूमिकेची म्हणजेच रोलची जबाबदारी पार पाडत असतो आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त दुःखही याच नात्यांमधून मिळत असतं. बऱ्याचदा आपण आपली एक भूमिका खूप चांगली निभावतो, पण इतर भूमिका आपल्याला तितक्याशा चांगल्या निभावता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागतो. कदाचित तुम्ही एक चांगले मॅनेजर असाल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक उत्तम वडील किंवा नवरा असाल. पण जेव्हा तुम्हाला तुमचे रोल्स माहीत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्यात अगदी सहजपणे बॅलन्स साधू शकता. ही स्टेप थोडी क्रुशियल आहे कारण ही आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफची आठवण करून देते. ही स्टेप आपल्याला सांगते की आयुष्यात केवळ एकच रोल नसतो. क्वालिटी ऑफ लाईफ तेव्हाच असते जेव्हा आपले सगळे रोल्स आपल्या बरोबर असतील. पण जेव्हा तुम्हाला तुमचे सगळे रोल्स समजतील तेव्हा तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि जेव्हा तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी पाहायला लागाल तेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या रोल्सला बॅलन्स करत पुढे जाऊ शकता. तिसरी स्टेप आहे तुमच्या प्रत्येक रोलसाठी दुसरा भाग निवडा. कारण आता तुमच्याकडे पहिल्यापासूनच एक पर्सनल मिशन स्टेटमेंट आहे आणि तुम्हाला तुमचे सगळे रोल्स देखील माहीत आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, अशी कोणती क्रुशियल गोष्ट आहे जी तुम्हाला प्रत्येक आठवड्यात तुमच्या प्रत्येक रोलमधून पूर्ण करायची आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनावर त्याचा मोठा परिणाम होईल. कदाचित एक पार्टनर म्हणून तुमचा काही वीकली गोल असेल किंवा पालक म्हणून तुम्ही मुलांबरोबर काही क्वालिटी टाईम घालवण्याचा विचार करत असाल. असं पण होऊ शकतं की तुमच्या प्रत्येक रोलमध्ये अनेक गोल्स असू शकतात, पण शक्यतो एका वेळी फक्त 1 किंवा 2 गोलच सेट करा. चौथी स्टेप आहे
आठवड्यासाठी डिसिजन मेकिंग फ्रेमवर्क तयार करा. आपण पहिल्या आणि तिसऱ्या भागाच्या कामामध्ये इतके व्यस्त असतो की आपण दुसऱ्या भागाच्या ॲक्टिव्हिटीजचा फक्त विचारच करत राहतो. आपण प्लॅनिंग करतो, नंतर तो प्लॅन पुढे ढकलतो. कधीकधी तो प्लॅन कॅन्सल देखील करतो, कारण या ॲक्टिव्हिटीज आपल्याला तितक्या महत्त्वाच्या वाटत नाही. एकतर तुम्हाला दुसऱ्या भागाच्या गोल्सना अपॉइंटमेंट म्हणून शेड्यूल करावं लागेल किंवा त्यांना त्या दिवसाची प्रायोरिटी म्हणून सर्वात आधी पूर्ण करावं लागेल. म्हणून तुमच्या त्या गोलसाठी एक प्लॅन बनवा आणि जरी अपॉइंटमेंट बदलली तरी लगेचच त्याला रिशेड्यूल करा. 5वी स्टेप आहे, असलेल्या कामात अखंडतेचा सराव करा. आता तुम्ही एका आठवड्याचं प्लॅनिंग केलं असेल तर जे काम पहिलं येईल फक्त त्यावरच फोकस करा. 6वी स्टेप आहे, इव्हॅल्युएट करा. म्हणजे तुम्ही पूर्ण आठवड्यात जे काही केलं आहे ते तपासा, जेणेकरून तुम्ही तुमच्या पुढच्या आठवड्यात अजून इफेक्टिव्ह प्लॅनिंग करू शकता. आजच्या समरीमध्ये आपण ऐकलं की आपण आपल्या घड्याळ आणि कंपासच्या हिशोबाने आपला टाईम कसा घालवू शकतो. आपली घड्याळ आपले सगळे शेड्यूल्स, डेडलाईन्स आणि अपॉइंटमेंट्स रिप्रेझेंट करतं आणि कंपास आपल्या आयुष्यातील मिशन्स आणि गोल्सला रिप्रेझेंट करतं. आपण या समरीमध्ये 3 जनरेशनची माहिती घेतली, पण एका 4थ्या जनरेशनची देखील गरज आहे, कारण पहिल्या सगळ्या जनरेशन्स लोकांच्या कंपासमुळे नाही तर त्यांच्या घड्याळामुळे सॅटिस्फाय होत होत्या. या समरीमधून आपण हे देखील शिकलो की आपल्याला वेळ घालवण्याआधी हे पाहावं लागेल की ते काम किती अर्जंट आणि महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्या ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आणि अर्जंट वाटतात त्या पहिल्या भागामध्ये येतात. दुसऱ्या भागामध्ये अशा ॲक्टिव्हिटीज येतात ज्या महत्त्वाच्या तर आहेत पण अर्जंट नाहीत. आणि हाच तुमच्यासाठी एक आयडियल भाग आहे जिथं तुम्ही तुमचा सर्वात जास्त वेळ घालवला पाहिजे. तिसऱ्या भागामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज येतात त्या तुम्हाला अर्जंट तर वाटतात पण त्या महत्त्वाच्या नसतात. आणि 4थ्या भागामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज येतात त्या महत्त्वाच्या पण नसतात आणि अर्जंट देखील नसतात. आणि ज्यावेळी कामांना प्रायोरिटी देण्याची वेळ येईल त्यावेळी नेहमी आपल्या कंपासचेच ऐका. त्या गोष्टींचा विचार करा ज्या तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतात. आपल्याकडे वेळेला सोनं समजलं जातं, कारण वेळ खूप किमती आहे. एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे तुमचा वेळ अशाच गोष्टींवर घालवा ज्या तुमच्या जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग आता ती वेळ आली आहे जिथं तुम्ही अशा गोष्टींना वेळ द्यायला पाहिजे ज्या तुमच्या आयुष्यात खरंच मॅटर करतात. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी अशाच बुक समरी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद.